औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. जत शहरातील वळसंग रोडवरील श्री विनायक इलेक्ट्रिकल्स या दुकानात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चोरीत 8 लाखाहून अधिक किमतीचे कॉपर वायर व अन्य इलेक्ट्रिकल साहित्य चोरट्यांनी लंपास केले. चोरीचा तपास भरकटण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेचा DVR ही चोरून नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. संजय मोर्डी यांच्या मालकीच्या या दुकानात शुक्रवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील सुमारे 390 किलो कॉपर वायर, 320 किलो स्क्रॅप वायर तसेच इतर इलेक्ट्रिकल साहित्य चोरून नेले. चोरी झालेल्या साहित्याची एकूण किंमत 8 लाख रुपयांहून अधिक आहे. चोरी दरम्यान चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या वायर कापून टाकल्या आणि चित्रण रेकॉर्ड होऊ नये म्हणून DVR ही सोबत नेला. मात्र शेजारील दुसऱ्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित चोरटे दिसून आले असून या फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.